सज्ज झाले यावेळेस MS11 तारापूर संघाकडून. अवधूत कामत असं ऐकून खेळाडू सज्ज झाला. स्ट्राईकवर सुरेश खामकर पण पाहू शकाल. पहिला चेंडू बॅटच्या आतल्याकडे नक्कीच लगावली. शॉट थर्डमॅनला खेळाडू होता फ्लाइंग स्लिपला भावेश पाटील चुकी करतो. एकेरी नक्कीच सिंगल उघडले गेले पाहू शकाल. MS11 तारापूरचे संघ मालक मोतीलाल शाह यांना ॲक्शन. वेलकम मोतीलाल भाई, आपका हार्दिक स्वागत होगा. आणि इन ॲक्शन आहेत ते मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. शॉट थर्डमॅनला फिल्डिंग करत यावेळेस फ्लाइंग स्लिपला बोलवलं गेलं. शॉट फाइंडिंगला बोलवलं गेलं. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस शशांक राऊत स्ट्राईकवर. सुरेश खामकर स्ट्राईकवर पाहू शकाल आपण. शशांक राऊत स्ट्राईकिंगला एक सिंगल एक धावर खेळत आहेत. चला स्पीडअप करा. 25 मिनिटच्या वेळेमध्ये तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्या. पहिला चेंडू फुल टॉस खेळला नक्कीच ऑफ साईडला डीप बॅकवर्ड पॉईंट गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार नक्कीच स्वागत केलं गेलं या चेंडूवर. गोलंदाज अवधूत त्यांचा खराब चेंडू होता. फुलटॉसवर फायदा उचललाय फलंदाज सूरज आणि धावसंख्या धरून पोहोचेल. धावफलकावर 5, 2 चेंडू 5 धावा. आजच्या दिवसामध्ये नक्कीच संघ क्वालिफाय झाला. सुनिकेत दादा पाटील आणि स्वप्नील मोरे साहेबांचा संघ ते म्हणजे साई बालाजी हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स करण मोरे टीम. वेल प्लेट राकेश प्रभू. गौरव ठाकूर यांनी इम्प्रेस केलाय. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ साकारलाय प्रत्येक खेळाडूने. यावेळेस पाहिलं तर थोडासा बाहेर निघाला होता. आपण बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न होता, परत एक सिंगल नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 अंकावर. जागृत राऊत पाहू शकाल. ऑनलाईन स्कोर आमच्यावर जोडले गेले. तसं पाहिलं गेलं तर ऑनलाईन ऑपरेटर जतीन किणी, कॅमेरामॅन आपण पाहू शकाल पुनीत कुडू, बंटी कुंभार, अनुराग चव्हाण आमच्यावर जोडले गेले. गुणलेखक पाहू शकाल. हा स्लोवर चेंडू होता. सुरेख चेंडू, डॉट बॉल. तर शुभम सिंग आपण पाहू शकाल सध्याच्या घडीमध्ये आमचे जोडले गेलेत. आणि पहिल्या दिवसापासून अभय शेळका अप्रतिम काम करतात गुणलेखकाचा. त्याचा रिलीव्हर म्हणून शुभम जोडले गेलेत आमच्याबरोबर. त्यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. शॉर्ट लॉंग ऑफला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतोय. कुठलीही धावण्याचा प्रयत्न करत नाहीये दोन्ही बॅटर. आणि पाहू शकाल धावफळका स्थिरावली गेली त्यांची 6 अंकावर. चेंडूची गोष्ट केली तर 5 चेंडूचा खेळ संपला गेले. अप्रतिम षटक टाकला गेले. एक चौकार आलाय, 2 सिंगल, परंतु पाहिलं तर 2 चेंडू निधाव सुद्धा टाकले गेले. अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्येकरण करतोय गोलंदाज. यावेळेस पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आणि षटक क्रमांक पहिल्या संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा येते 6. वाऱ्याचा प्रवाह आपण पाहू शकाल. वंदे मातरम प्रणाली या कमिटीच्या माध्यमातून वाहते खूप वेगाने. सुरेख मैदान, सुरेख खेळपट्टी आणि सुरेख स्पर्धा आपण पाहतोय आमच्या कमिटीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली गेली. अप्रतिम खेळ लगेच साकारला जाईल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मातब्बर आहेत. एका बाजूला MS11 तारापूर तर एका बाजूला निलेश फायटर तारापूर. दोन्ही एकच भागाला बिलॉंग करणारे संघ आहेत. तर जो संघ विजय होईल तो संघ नक्कीच पुढच्या फेरीमध्ये सरगाव 11 बेटेगाव या संघासमोर खेळण्यासाठी सज्ज होईल. यावेळेस नवीन गोलंदाज पाहू शकाल मिस्टर अफाक शेख गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन सज्ज होईल. एक चांगला बॅटल पाहण्याची आशंका नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांना आहे. पहिला षटक संपला गेला. आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. तब्बल 3 मिनिटं आणि 30 सेकंदाचा कालावधी घेतला गेला एका षटकासाठी. पाहिलं तर 12 वाजून 32 मिनिटांनी पहिला चेंडू 2 वाजून 32 मिनिटांनी पहिला चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळेस का फटका सजवलाय फलंदाज मिस्टर सूरज खामकरच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार. 6 धावा. यावेळेस पाहू शकाल आपण DRS घेतलाय बिमरसाठी. पंच आपण घेतलाय. पंचाचा रिव्ह्यू आहे ना सर?
येस, पंचांचा रिव्ह्यू आहे बिमरसाठी. थर्ड अंपायर या. थर्ड अंपायर निरंजन सर या. तर फेअर डिलिव्हरी असणार आहे, कारण की बॅटिंग करत असताना पॉपिंग बॅट्समन क्रॉस झाला होता, पाय नक्कीच क्रॉस झाला, त्या अनुषंगाने चेंडू डीप होतोय, बँड झालाय. पाय नक्कीच बँड केल्या गेला डीप मध्ये, पाहू शकाल आपण. यावेळेस फक्त दिशा दिली गेली, डीप मध्ये खेळाडू आले, त्यावेळेस सुरेख झेल मनीषच्या माध्यमातून फलंदाज होतोय फेल. सूरज खामकर यावेळेस मैदानाच्या वर, पहिला गडी बाद झाला. धावांची गोष्ट की धावा फक्त तब्बल 12, एक गडी बाद. तर बघा पहिला गडी बाद झाला, धाबा आहेत त्या 12. दुसरं षटक मार्गस्थ, पहिल्या चेंडूवर षटकार आपण पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघनायक पाहू शकाल, मिस्टर मनोज राऊत बॅटिंगसाठी आलेत तिसऱ्या क्रमांकावर. आपण पाहू शकाल बॅटल खूप सुरेख असणार आहे. मनोज राऊत यष्टेंच्या पुढे बॅटर, तर एका बाजूला विकेटच्या यष्टेंच्या मागे महेश राऊत, दोन्ही बंधू आणि जुळे बंधू आहेत. आपण पाहू शकाल बॅटिंगला मोठे बंधू, फिल्डिंगला लहान बंधू निरंजन घरत आणि किशोर धोनी चांगली मेहनत करतात. त्याचा कमिटी मेंबर आपण पाहू शकाल. सकाळच्या 17 संध्याकाळच्या 17 चांगली काम आणि चांगलं लक्ष त्यांच्या माध्यमातून दिलं जाते या स्पर्धेला. यावेळेस फ्लिक केला डीप मध्ये मनीष, परत एकदा, आणि संगणक शून्य चष्मा घालून मैदानाच्या बाहेर मनोज राऊत बॅक छोटा आउट. गडी क्रमांक बाद झालाय दुसरा. तर हॅट्रिक वर असणार आहे गोलंदाज पाहू शकाल, मिस्टर अफाक शेख पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु मागील 2 चेंडूवर 2 गडी बाद केलं मनीष.
इंट्रोडक्शन पाहायला भेटला. यावेळेस अक्षय आरेकर टायगर मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकवर गोलंदाज. या स्पर्धेमध्ये तिसरी हॅट्रिक पाहायला भेटेल का? आपण पाहू शकाल ज्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली आहे त्यांनी 5 सुद्धा एका सामन्यामध्ये परिपूर्ण केलेत. आहा यावेळेस सरप्राईजिंग चेंडू होता. हलका बॅटिंग करायचा प्रयत्न, धाव घ्यायचा प्रयत्न करतायत आणि यावेळेस भावेश आला परंतु एक दोन धाव परिपूर्ण केल्या गेल्या. ते म्हणजे शशांक राऊत आणि अक्षय आरेकरच्या माध्यमातून धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा. आपण पाहू शकाल अंडरम बॉक्स खेळण्याची सुरुवात केली, त्यानंतर ओव्हरमध्ये पदार्पण केलं असे दोन खेळाडू सुद्धा पाहायला भेटतात. साकीर मुल्ला आणि भावेश पाटील किड मैदानाच्या आतमध्ये. मोतीलाल शाह आपण पाहू शकाल फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज आहेत. यावेळेस बॅटची बाहेरची कडा आणि यावेळेस मोतीलाल शाहने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम चेंडूला फील्ड केला गेला. सुरेख नक्कीच 3 धावा आपल्या संघाने वाचवल्या आणि धावसंख्या एकत्र सरसावली गेली. धावसंख्या धरून पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली. ती म्हणजे 15. शुभम सिंग आपण पाहू शकाल प्रत्येक चेंडूवर काय घडतंय काय बिघडतंय मला सांगत असताना अभय शेळका थोडासा ब्रेक घेतलाय. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपली बोटांची जादू नक्कीच पेपरवर बिखरत असताना चांगलं मॅन्युअल गुणलेखकाचं काम करत असताना पाहतोय या स्पर्धेमध्ये. यावेळेस सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आलाय डॉट डॉट. काय कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवर षटकार. मागील 5 चेंडूमध्ये मात्र 3 धावा कच्चा केल्या गेल्या. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 7.50च्या सरासरीने 2 गडी बाद 15. धन्यवाद. तर बघा आपण 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहे धावफलक तब्बल 15. 2 गडी बाद. नवीन गोलंदाज परत एकदा इंट्रोड्यूस केला जाईल मिस्टर अवधूत कामत. फार एंड कडून वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय. जो संघ विजय होईल सरकार 11 बेटे गाव या संघासमोर खेळताना पाहायला भेटले. एका बाजूला यतीन जाधव किरण जाधव सरांचा संघ, तर एका बाजूला पाहू शकाल मोतीलाल शाह दिनेश शाह यांचा संघ. शाह बंधू एका बाजूला जाधव बंधू असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. तर सामना सुरू करा प्लीज. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहू शकेल 15. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. यावेळेस ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल मोतीला शाह चेंडूला फील्ड करतील. शॉट थर्डमॅनला चेंडूला फील्ड केले गेले. पंचांकी 22चा कॉल दर्शवत असताना धावफलक एकने पुढे सरसावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 म्हणजे 16 धावा धावफलकावर. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. डीप मध्ये मनीष आलाय. मनीष आणि यावेळेस मनीष फक्त आणि फक्त मनीष. आपण पाहतोय तिसरा झेल त्याने टिपलाय. अप्रतिम झेल आणि मोतीलाल शाह नक्कीच खूप खुश आहेत. चांगलं प्रोत्साहन देतात खेळाडूला कारण की मागील सामना त्यांनी गमावला होता आणि यावेळेस हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. तर बघूया आपण तिसरा गडी बाद झाला. शशांक सुद्धा मैदानाच्या बाहेर. धावा आहेत त्या मात्र जयेश म्हात्रे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलेच. 5व्या क्रमांकावर 3 गडी बाद झालेत. कुठे ना कुठे थोडासा दबाव नक्कीच बनवलं गेलं. आपण पाहू शकाल स्वप्नील मोरे अँड टीम या पुढच्या सुपर क्वालिफाय झाले. स्वप्नील मोरे खूप खुश असतील कारण की त्यांचा कॅप्टन आपण पाहू शकाल कालच्या दिवसात कर्नाटकला होते. आज खेळण्याला सज्ज झाले. काय इनिंग साकारली करण मोरे आपण पाहू शकाल. लिटिल मास्टर ऑफ पालघर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच एक उंचांक गाठणारा असा लिटिल मास्टर आपण पाहू शकाल. उद्याच्या दिवसात पहिला सामना आहे. आपण दक्षता घ्या.
सकाळच्या सत्रामध्ये 9 वाजता रिपोर्टिंग असणार आहे. 9 वाजून 10 मिनिटांनी टॉस आणि 9 वाजून 25 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जाईल. आणि यावेळेस पाहिलं गेलं तर मला वाटते की उपहार दिला होता फलंदाजाला मिस्टर अवधूतने. कारण की जेव्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला मिस्टर जयेशने तो खूप वेळ थांबला, चेंडूला पाहिलं, निहाळलं, तदनंतर फटका चजवला डीप गली थर्डमॅनला 4 धावा. हा आलाय चौकार. दर्शक धन पोहोचेल फलकावर ती म्हणजे 20-20. तिसरा षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर लेग 22 चेक धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर चौकार. देश म्हात्रे करर का पलटवार हा प्रश्न नक्कीच निर्माण झालाय. नक्कीच महेश राऊत थोडासा नक्कीच चर्चा करतात बॅटर बरोबर. कारण की एकाच भागामधले खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे की निलेश पाटील किती मातबर संघ आहे. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की माझाच संघ आहे, पण त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं मला लीग फॉर्मॅटमध्ये. परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, मोतीलाल शाह चेंडू खाली आणि यावेळेस काय झेल टिपलाय आणि फलंदाज जयेश म्हात्रे मैदानाच्या बाहेर. नक्कीच मोतीलाल शाह यांच्या कॅचसाठी आज संध्याकाळी ट्रीट प्रीत पाटील यांच्याकडून दिली जाईल असं आम्हाला सांगितलं प्रीत पाटीलने. आणि गडी क्रमांक बाद झालाय चौथा मैदानाच्या बाहेर. तो बळी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल गडी क्रमांक बाद होतोय. यावेळेस पाहिलं गेलं तर तब्बल 4 गडी बाद झाले. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 20-20. बघा प्रत्येक अवधूत गोलंदाज मागवा सज्जल स्ट्रायकर राहुल. फुलटॉस बॉल होता ऑन साइड खेळायचा प्रयत्न बॅटच्या आतकडे नक्कीच गाली. फायनलला चेंडू आलाय, बघूया डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूवर खूप वेगाने आलाय, चेंडूला फील्ड करतोय रुचित. रुची चेंडूला फील्ड करतोय. नक्कीच आपण जेव्हा पालघर तालुका प्रीमियर लीग किंवा पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जेव्हा आपण सुरुवात केली मागील 2 वर्षापासून, तर नवनवके खेळाडू आपल्याला पाहायला भेटले. प्रत्येक मनीष आणि रुचितम पाहतो कुडनला बिलॉंग करणारे खेळाडू नाही की नवनवीन ते सांगतोय. नवीन नवीन खेळाडूला नक्की संधी भेटली. नवीन नवीन खेळाडूमध्ये पाहिलं तर वीरेंद्र बाबरे प्रत्येक सारखा खेळाडू आपल्याला पाहायला भेटला. अवधूत सारखा अवधूत कामात एक अप्रतिम खेळाडू आहे अंडर 24 ओमकार तामोरे. यावेळेस लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय, अभिजित होते परंतु चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार आलाय. पीटीपीएल चौकार 4. नक्कीच मी ती चर्चा करत होतो की जशा प्रकारचे सिनियर खेळाडू आहेत ज्यांनी पालघर तालुक्याचं नाव, पालघर जिल्ह्याचं नाव नक्कीच बाहेर घेऊन गेलेत, परंतु येणारे अपकमिंग स्टार जे आहेत त्यांच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. इकडून येणाऱ्या काळामध्ये हेच खेळाडू मोठमोठ्या संघामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. कारण की टेनिस क्रिकेटचे सुवर्ण दिवस आपण पाहतोय आलेत. कारण की आपल्या पालघर जिल्ह्यामधला एकमेव खेळाडू प्रीतम बारी ISPL मध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. तो म्हणजे 6 तारखेमध्ये स्पर्धा सुरू होणार आहे आणि लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. अशी स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये BCCIचे मोठमोठे पदाधिकारी इंटरेस्ट घेतात, ही मोठी गोष्ट आहे. संजय नायक असतील, रवी शास्त्री असतील, अशा लोकांनी ही स्पर्धेमध्ये पुढाकार घेतला. आणि प्रत्येक खेळाडूला पाहिलं तर टेनिस क्रिकेटसाठी बीडच्या हिशोबाने प्रत्येक खेळाडूला घेतलाय. आणि पाहिलं टेनिस क्रिकेटला एखाद्या खेळाडूला 27 लाख मध्ये घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये पाहिजे 2 असे खेळाडू, 3 खेळाडू आहेत, सुमित डेकले, विश्वनाथ जाधव आणि प्रीतम बारी, हे सुद्धा ISPL मध्ये खेळताना पाहायला भेटतील. तर ना टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आलेले आहेत. आपण पाहू शकाल आपण सांगतो ना की एखादं सांगतो टेनिस क्रिकेट खेळताना खेळाडूचं फ्युचर नाहीये, परंतु येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा फ्युचर घडू शकतो हे ISPL ने दाखवून दिलंय. तर बेस्ट ऑफ लक जेही खेळाडू त्या संघामध्ये खेळणार आहेत आमच्या कमिटीच्या माध्यमातून. नक्कीच आदरणीय सन्माननीय निलेशजी घरत एक मातब्बर खेळाडू फायर पास्टल त्यांनी गाजवलाय. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल.
आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच निरंजन दादा, मी आत्ताच उल्लेख केला की पालघर तालुका क्रिकेट खूप लोकांनी गाजवलाय. असे निरंजन सुद्धा पाहायला भेटतात. फायर पास्तळ या संघाकडून खूप वर्ष त्यांनी गाजवलाय. आपण सुद्धा फायर पास्तळ संघात अजून सुद्धा खेळतायत आणि 40+ मध्ये पाहिलं तर 40+ चे खेळाडू आहेत. दिवस खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज पाहू शकाल मिस्टर अमित अमित किनी. अमित किनी सुद्धा 40+ चे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अप्रतिम. परंतु 40+ सुद्धा कौतुक करावं. जेव्हा 40+ क्रिकेटला सुरुवात झाली, मोठमोठे जे 35 नंतर क्रिकेट बंद झालं होतं, 40+ चांगली संधी भेटली आहे आणि चांगले चांगले खेळाडू सुद्धा पाहायला भेटले आपल्याला. त्यावेळेस कार्पेटला रोड करता डीप मध्ये खेळला गेला. बघूया डीप मध्ये खेळाडू आहे अवधूत कामात, चेंडूला फील करतोय. थोडासा फंबल झाला, याचा फायदा नक्की दोन्ही बॅटर उचलतील. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते. धावसंख्या दोन बोलतात 27-27. नाही, एकेकाळी निरंजन असं वाटतं की नाही आमची 38 वय झाले, 40 वय झाले, क्रिकेट थांबतोय. परंतु जेव्हा मागील 3 ते 4 वर्षापासून 40+ या क्रिकेटने सुद्धा धुमाल टाकलाय प्रत्येक क्रिकेटच्या मैदानामध्ये. आता आपण पाहतो नाही, जिकडेही क्रिकेट होतो तिकडे 40+चा एक काप नक्कीच पाहायला भेटतं आपल्याला. 40+ चे माताबर खेळाडू येणाऱ्या अपकमिंग स्टारला खूप काही शिकून जात आहेत मैदानाच्या आतमधून. यावेळेस उडवलाय राहुलच्या बॅटमधून, आलाय षटकार. पीटीपीएल सिक्सर, 6 धावा. राहुल तामोरे आपण पाहतो. राहुल तामोरेने मागील सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि या सामन्यात सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे षटकाराने. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफटकावर 33. 3 षटक, 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 4 गडी बाद. यावेळी दिवस खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे यावेळी पाहू शकाल आपण हरेश परदेशी. परत चेंडू निघून गेला डीप गली थर्डमॅनला. 4 धावांसाठी. तर बघूया आपण धावांची गोष्ट केली. 37 धावा धावफटकावर या षटकामध्ये तब्बल 12 धावा जमा केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौका. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. कारण की पहिल्या 2 वाजून 32 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता. 2 वाजून 53 मिनिटं झालेली आहेत आणि तब्बल चौथा षटक मार्गस्थ आहे, हे दक्षता घ्या. 25 मिनिटाच्या आत तुम्हाला षटक परिपूर्ण करायचे आहेत 5, ही दक्षता घ्यायची आहे. तर बघा आपण राहुल तामोरे, नाम तो सुनाय होगा. राहुल खूप फेमस नाव आहे. पाहिलं तर शाहरुख खानने प्रत्येक दुसऱ्या पिक्चर त्याचं नाव राहुलच असतो. आणि यावेळी दांडीचा खेळाडू राहुल ऑन साइड खेळायचा प्रयत्न, चेंडू पायाला ब्रश करतोय, परंतु लेग बाईची सिंगल धाव पंचांना दर्शवतील. धावफटक एकने पुढे सरसावली गेली. धावसंख्या दोन पोहोचेल. धावफटका तब्बल 38. 38 धावा. 38 धावा नक्की धावफटकावर लगावल्या गेल्या. चौथा षटक मार्गस्थ आहे. अजूनही पाहिलं तर येणारा शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. एका षटकामध्ये 2 गडी बाद केले अफाक शेखने, 1 गडी बाद केला अवधूतने. आतापर्यंत या षटकामध्ये कुठलाही गडी बाद झाला नाहीये, कारण की चांगली बॅटिंग केली या षटकामध्ये मिस्टर राहुल तामोरेने. थोडासा बदल केला गेला. क्षेत्रक्षम अक्षय आरेकर ऑन स्ट्राईक. त्यावेळेस अपील केली गेली बोटवरती. फलंदाज लेग मध्ये बाद झालाय. अक्षय आरेकर हताश, निराश, हतबळ मनाने मैदानाच्या बाहेर. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. 38. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील? एका बाजूला किरण जाधव तर एका बाजूला पाहू शकाल राहुल तामोरे. कारण की मागील सामन्यामध्ये किरण जाधव आणि राहुल तामोरेने चांगली बॅटिंग केली होती, तशीच बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20-22 धावा जरी आल्या तर नक्कीच एक चांगलं लक्ष पाहायला भेटेल. 65-70 धावांचा पाठलाग करण्याचं नक्कीच लक्ष देण्याचा प्रयत्न असेल निलेश पाटील तारापूर या संघाचं. धन्यवाद इजे. नक्कीच जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सुद्धा मी टी शर्ट प्रोव्हाइड केले गेले आणि जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती असेल उद्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये टी शर्ट्स परिधान करून तुम्ही यायचं आहे, हे दक्षता घ्या.
चला थोडं स्पीडअप करा. पाहिलं गेलं तर 22 मिनिटं आणि 35 सेकंदचा वेळ झालाय. हे पण लक्षात घ्या प्लीज. थोडं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी करणारा संघ मोतीलाल सर थोडं स्पीडअप करिये. नाही मोतीलाल सर ॲथलीट खेळाडू आहेत, मग धावत असतात. प्रत्येक संघाला चांगला सपोर्ट. MS11 नक्कीच पालघर तालुका पालघरच्या बाहेर पूर्ण महाराष्ट्रभर MS11 हा नाव गाजवलंय. मोतीलाल शाह सरांनी आपल्याला नक्कीच चांगलं सपोर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. सध्याच्या घडी MS11 झाई असू द्या, MS11 सातपाटी असू द्या, असे संघ नाही की त्यांच्या नावाने खेळत आहेत आणि 24 चे संघ सुद्धा त्यांच्या नावाने खेळत आहेत. मुंबई भागामध्ये आपण पाहू शकाल. धावसंख्या आहे ती धावफलकावर तब्बल 30 आहेत. लावीनने आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आहा यावेळी राहुल तामोरे सडक पे कडक आला बेधडक हा सिक्सर PTPL चा. तर बघा आपण यावेळेस राहुल तामोरेने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. गोलंदाज पाहू शकाल मिस्टर अफाक शेखच्या विरुद्धामध्ये. नाही अफाक शेखने पहिल्या सेमीवर षटकार टाकायला तेव्हा सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार त्याला ठोकला होता, परंतु मागील दोन गडी बाद केले होते. त्यावेळेस तोच इतिहास पाहायला भेटेल का, तोच कमबॅक पाहायला भेटेल का हा प्रश्न निर्माण झालाय. पण धावा पाहू शकाल 44 धावा धावफलकावर. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. विकेट किपर महेश राऊत चेंडूला गॅदर करू शकला नाही, की बॅटची कड होती. झेल टिपण्याचा प्रयत्न पडतो. अशी झेल खूप कमी प्रमाणे विकेट किपर टिपतायत. आणि मी जसं सांगितलं ना की मिस्टर पाचसाचे किरण दादा आहे, त्यांनी खूप चांगली विकेट किपिंग केली आहे. नयन घर आपण पाहू शकता नवलीचे, तसंच महेश राऊत हे सुद्धा तारापूरचे अप्रतिम विकेट किपर आहेत. हुसेनला आपण पाहू शकाल. हुसेन त्याने मित्रपरिवार दांडीसाठी खूप क्रिकेट खेळलाय, ते सुद्धा अप्रतिम विकेट किपर आहेत. यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल नक्की दर्शवलाय. धावफलक एकीने पुढे सरसावला गेला आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या या कॉलला नक्की चॅलेंज केलाय. DRS डिझाइन रिव्ह्यू सिस्टम पंच नक्कीच पाहू शकाल जोडले जातील थर्ड अंपायर. तर नक्कीच रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. पंचांनी कॉल दिला होता व्हाईट आणि व्हाईट बॉल असणार आहे. आणि एक रिव्ह्यू जो होता तो संपवला गेलाय. मग ती MS11 तारापुरे संघाकडून धावसंख्या एक पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर ती म्हणजे 46-46. हा यावेळेस परत एकदा सुरेख चेंडू टप्पामध्ये चेंडू बाहेर काढलाय. डॉट बॉल आलाय. नक्कीच पाहिलं पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल एक व्हाईट बॉल, परंतु तिसरा चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या पाहू शकाल धावफलकावर 46 धावा धावफलकावर आहेत. 46. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल उद्या सकाळच्या 17 मध्ये 8:30 वाजता आपली रिपोर्टिंग टाइम आहे. 8:30 वाजता प्रत्येक व्हॉलेंटियर्सने मैदानाच्या आतमध्ये यायचंय. यावेळेस यावेळेस पाहिलं तर खूप बाहेर पंच नक्कीच पंचानं चेंडू दिसला नाही, कारण गोलंदाज पंचायत समोर आलाय. पंचाने हा रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी, कारण की गोलंदाज जेव्हा चेंडू टाकला तर पंचांच्या समोर आलेला आहे, म्हणून पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. आपण पाहू शकाल. नक्कीच ऍक्शन रिव्ह्यू पाहू शकाल. व्हाईट बॉलला तडंपार देत असताना नक्कीच गोलंदाज जेव्हा चेंडू टाकतोय तर पंचायत समोर आला. आपल्या स्क्रीन सुद्धा पाहू शकाल. आशुतोष विवारे सर आहेत, विरल नायर सर आहेत. खरं विरल नायर सर आहेत, पंचायत भूमिका पार पाडतात. आणि एका बाजूला अजित म्हात्रे सर. सुरेख पंचगिरी पंचाने भूमिका पार पाडली या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत धावा येते धावफलकावर 47-47. त्यावेळेस चेंडू खाली राहायला अपील नक्कीच करतायत महेश, परंतु
डॉट बॉल आला. नक्कीच त्यांना माहित आहे किरण जाधव स्ट्राईकवर आहे, त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवायचं, कारण की राहुलच्या बॅटमधून षटकार आलाय आणि अप्रतिम तो बॅटिंग करते. एक चौकार सुद्धा त्यांनी ठोकले, 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या माध्यमातून तो बॅटिंग करतो आतापर्यंत 8 चेंडू 20 वर. 2 चेंडू 0 वर बॅटिंग करतात किरण. फुलटॉस बॉल होता, फटका तर फसलाय डीप मध्ये. खेळाडू पाहू शकाल यावेळेस रुचित आणि कर्णा नाईसुकी मॅन फ्रॉम कुडन. आतापर्यंत पाहिलं कुडनचे 2 खेळाडू आहेत, एकाने 3 झेल टिपलेत, एकाने 1 झेल टिपलाय. मनीष आणि रुचित मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारचे खेळाडू अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून साकारले जातात. किरण जाधव यावेळेस मैदानाच्या बाहेर. धावफलक पाहू शकाल, धावफलक लगावले गेले ते म्हणजे 47. गडी बाद झालेत तब्बल आपण पाहू शकाल 6. धन्यवाद. बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय, म्हणजेच बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अक्षय पागधरे मॅन फ्रॉम नवापूर चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऑलराऊंडर खेळाडू आहे, आपण पाहू शकाल उत्कृष्ट गोलंदाजी करू शकतो. यावेळेस बॅटिंग साठी पाठवलं गेलं ते म्हणजे तब्बल 8व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आलाय. धावसंख्या पाहू शकाल, धावफलकावर 47, 6 गडी बाद, 5वा षटक. मार्ग असा शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी गोलंदाज पाहू शकाल गोलंदाज सज्ज आहे तो म्हणजे मिस्टर अफाक. ऑफ साइडला खेळला गेला, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जातो कार्पेटला रोल करत. खेळाडू पाहू शकाल चेंडू अडवला गेला, सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. हरीश परदेशी मॅन फ्रॉम दुर्वेस मनोरचा खेळाडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहायला गेला 2 धावांनी धावफलक पुढे सचावलं गेलं 49. मी सांगितलं ना अफाकने जेव्हा जेव्हा षटक टाकला पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेत, परंतु मागील 5 चेंडूमध्ये चांगला कमबॅक त्यांनी केलाय आणि या षटकामध्ये सुद्धा चांगला कमबॅक केला गेलाय. 2 षटकं टाकले गेले, 20 धावा त्यांनी खर्च केल्या, 3 गडी बाद केले, 5 षटकांचा खेळ सांभाळला गेलाय, 49 धावा धावफलकावर. येणारी अजून 6 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. तो वळीव मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडूचा खेळ. चला तो स्पीडअप करा, फिल्डिंग करणार संघ मोतीलाल सर, जास्त वेळ झालेला आहे. आपण पाहू शकाल 5 षटकं संपले गेले, शेवटचं अंतिम षटक आहे. बघूया शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज हरीश परदेशी आपण पाहतोय. हरीश परदेशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मागवा सज्ज झाला. शेवटचं अंतिम 6 चेंडू घेऊन गोलंदाज मागवा सज्ज होतोय. नक्कीच चहा आम्हाला उपलब्ध करून दिला निरंजन सर, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. चहासाठी वेळ नसतो पण चहा वेळेवर पाहिजे असलं गरजेचं असते. हिंदीमध्ये एक म्हण आहे की जिंदगी वही जीते जो हमेशा चाय पीते हैं. नक्कीच खूप खूप धन्यवाद. आहा यावेळी राहुल तामोरे पहिल्या चेंडूला पाठवून दिलाय, सीमारेषा पार आलाय षटकार. नक्कीच राहुल अजून मैदानाच्या आतमध्ये, त्याच्याकडे अजूनही 5 चेंडू खेळण्याची संधी आहे. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहू शकाल 55 धावा धावफलकावर, 50 कंप्लीट झालेली आहे. 55 धावा धावफलकावर निलेश फायटर तारापूर संघाच्या धावफलकावर लगावल्या गेल्या. पाहिलं तर या 5 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर 65 67 धावांचा पाठला करणं थोडासा अवघड असणार आहे, कारण की थोडासा चेंजेस केले निलेश फायटर संघाने सुद्धा. बॉलिंग अटॅक वाढवलाय. यावेळेस परत ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता, चेंडू ऑन साईडला निघून आला, बॅटच्या आतलीकडे लागला, नक्कीच लगावली गेली. साकीर मुल्ला चेंडूला फील्ड करते, अंडम थ्रो केलं गेलं आणि 2 धावांनी धावफलक पुढे साचवला गेला. नक्कीच खूप सारे असे खेळाडू आहेत टेनिस क्रिकेटमध्ये, त्यांना कांद्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे, ॲक्युरेट थ्रो करू शकत नाहीयेत, परंतु अंडरम थ्रो सुद्धा करून चेंडू जर वेळेवर खेळाडूच्या हातामध्ये पोहोचवला तर नक्कीच धावा वाचू शकतात. साकीरने तेच काम केलं, अंडरम थ्रो करून 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. यावेळेस उडवलाय फुल पॉवरफुल सक्सेसफुल, हा आलाय
PTPL सिक्सर 6 धावा. नक्कीच नक्कीच राहुल आपली झलक दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम दांडी. यावेळेस नक्कीच सिट्टी पिट्टी गुल आणि मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त राहुल असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. का बॅटिंग करतोय. चला चेंडू जर मैदानाच्या बाहेर घ्यायचं आपण बघायचं आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकाल निलेश फायटर संघाचे समर्थक आहेत. चेंडू आम्हाला पुरवला गेला. खूप खूप धन्यवाद. त्यांना सुद्धा माहिती आहे की सामना खूप रंगतदार आहे. सामना थांबलं लगेच ते चेंडूकडे गेले. चेंडू आम्हाला पुरवला गेला. खूप खूप धन्यवाद. व्हॉलेंटियर जे कुठे असतील आमच्या मैदानात चारी बाजूला जायचं लगेच. तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा जमा केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. बघा परत एकदा खेळाडू चेंडूवर येतो. अफाक चेंडूला फील्ड करतो. फेकी केली गेली. स्ट्राईक वर अवधूत कामा चेंडूला फील्ड करेल परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. का सुरेख रन बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग. आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर 2 बॅटर धावतायत तेव्हा तेव्हा 3 शब्द त्यांच्या मुखामधून येणं गरजेचं आहे. यस, नो, वेट, चल, थांब, नाही. जेव्हा जेव्हा 3 शब्द तुम्ही उच्चारतील तेव्हा तुम्हाला तुमच्या धावफटकावर धावा सुद्धा येतील. तुमचे गडी सुद्धा वाचवले जातील. आणि चांगली कॉलिंग म्हणली जाईल मिस्टर राहुल तामोरे आणि मिस्टर अक्षय यांच्या माध्यमातून. अक्षय 1 चेंडू 2 वर खेळतोय. राहुल तामोरे चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 12 चेंडू 36 धावांची पारी खेळली. फुलटॉस बरोबर ऑफसाइडला हलक्या बॅटिंग चॉप केला गेला. पाहू शकाल महेश या चेंडूला फील्ड करतोय. फेकी केली गेली. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता अक्षयने परंतु राहुलने थांबवलाय. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूमध्ये 17 धावा जमा केल्या गेल्या. चांगली बॅटिंग आणि धावफलक पाहू शकाल 66 धावा 6 गडी बाद. 5 षटक 5 चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा अंतिम चेंडू अक्षय ऑन स्ट्राईक. नक्की जी धावफलक गरज होती ना निलेश फायटर तारापूर संघाला तो धावफलक लगावलं गेलंय धावफलकावर. यावेळेस ऑफसाइडला खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहेत रुची चेंडूवर आले. चेंडूवर डायव्हर्ट झालाय. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड केला गेला. फेकी केली गेली खूपच वेगाने. 2 धावा परिपूर्ण. तिसरा प्रयत्न केला जाईल का आणि यावेळी तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद झाले अक्षय. पण धावांची गोष्ट केली. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या आणि 69 धावांचं लक्ष्य 69 धावा बनवायचे आहेत येणारे 6 षटकांमध्ये. संघशील MS11 तारापूर. नक्कीच राहुल तामोरेचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली. अप्रतिम बॅटिंग. पाहू शकाल त्याच्या बॅटमधून 4 षटकार त्यांनी ठोकलेत आणि तब्बल 13 चेंडू 37 धावांची अप्रतिम खेळी साकारली आहे राहुल तामोरेने निलेश फायटर तारापूर या संघासाठी. तर नक्कीच नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल. आपण बोलूया परत एकदा कॉमेंट बसून करूया बदल. आपल्यावर जोडले जातील प्रीतम घरत मायक्रोफोनवर. आपण पाहतोय यावेळेस वंदे मातरम परनाळी आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीग पाटील नेटवर्क आणि टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून YouTube लाईव्ह. धन्यवाद.
थँक्यू डीजे मास्टर. स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केलेली स्पॉन्सर मिळाले त्यांचं नाव घेऊ इच्छितो. मान्य श्री भूषणजी संके, शिवसाई कन्स्ट्रक्शन, मान्य श्री मिलिंदजी वडे, उपसभापती पंचायत समिती पालघर, मान्य श्री दिनेशजी तारवी साहेब, शिवसैनिक व पत्रकार, कैलासवासी प्रवीण गणपत संके यांच्या स्मरणार्थ मान्य श्री मोरेश्वर संके यांच्याकडून आर्थिक सहकार्य, मान्य श्री वसंतजी जाधव साहेब, अध्यक्ष रोहिदास समाज, मान्य श्री अनिलजी तरे, माजी पंचायत समिती सदस्य पालघर शिवसेना, उपतालुका प्रमुख पालघर, मान्य श्री जयेंद्रजी दुबळा, गटनेते जिल्हा परिषद पालघर, मान्य श्री रोहिदास राऊत, समाधान एंटरप्राइजेस मुंडवाडी, मान्य श्री मुकेशजी पाटील, शिवसेना बोईसर शहर प्रमुख, माजी पंचायत समिती सदस्य पालघर, मान्य श्री तुषारजी संके, अध्यक्ष स्वरा युवा ग्रुप व स्वरा शैक्षणिक संस्था, मान्य श्री अशोकजी वडे, सभापती पालघर, मान्य श्री निलेशजी संके, साई कंट्रॅक्शन पालघर, मान्य श्री मनोजजी संके बॉब, शहर प्रमुख बोईसर, मान्य श्री रोहनजी संके, रोहन एंटरप्राइजेस बोईसर, मान्य श्री कीर्तेशजी गरत, उपसरपंच ग्रामपंचायत सालवड, मान्य श्री संजयजी पाटील, सरपंच ग्रामपंचायत सालवड, मान्य श्री चेतन बंगलोरी, धनंजयजी बंगलोरी, घिवली दत्तात्रेय कंट्रॅक्शन, विजयजी पिंपळे सिव्हिल इंजिनिअरिंग, मान्य श्री अनुपजी बळवंत पाटील परनाळी, मान्य श्री परेशजी मोरे, शैलेशजी मोरे घिवली, जीवदानी स्पोर्ट्सचं देखील या स्पर्धेमध्ये योगदान आहे त्यांचं देखील धन्यवाद. पहिला चेंडू डाव्या हाताचा गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतोय आणि रिव्हर्स अटेम्प्ट करताना महेश बाईच्या रूपात ही धाव. स्कोरबोर्ड 1. पहिली धाव फलकावर 69चा टार्गेट दिलेला आहे 6 ओव्हरमध्ये. सूरज खामकर, महेश राऊत आणि त्याच्या जोडीला बॅट्समन आहे भावेश पाटील. इथे मात्र यावेळेस चेंडू निघून जाते आउट ऑफ द पार्क. षटकार अवेश पाटीलच्या बॅटमधून. इथे मात्र अशोकजी वडे साहेबांकडून मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आलेली आहे, त्यांचं देखील धन्यवाद. यावेळेस मात्र षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर. चेंडू फेकून झाले 3, धावसंख्या 7. मात्र बघायला गेलं तर या एंडने विचार केला तर हवा साथ देते राईट हँडच्या बॅट्समनला आणि इथे फायदा उचलला जातोय. हवेच्या सपोर्टने मात्र खेळला जातोय. षटकार निघून जातोय. आपण बघू शकता चांगला फटका. इथे पुन्हा एकदा भावेश आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. अपील लाऊड आहे. आपण बघू शकता कीपर कॉन्फिडन्सली अपील करतोय. पंच इकडे मात्र यावेळेस स्तंभ उभे आहेत. बघूया चला. पंचाचा निर्णय अंतिम असेल हे लक्षात घ्या. वाईड आणि धीमर यासाठी मात्र रिव्ह्यू आहे हे लक्षात घ्या. डॉट चेंडू आलाय. इकडे मात्र आपण बघू शकतात फील्ड सजवून घ्या. यावेळेस आपण बघू शकतात चौथा चेंडू डॉट. आणि इकडे आपण बघू शकतात मॅन ऑफ द टुर्नामेंटची सायकल येत असताना यावेळेस कॅमेरामॅनला विनंती कॅमेरा येऊ द्या. यस
आमचे मनोजदा संख्ये घेऊन येत असताना तिन्ही कॅमेराला पण मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ही सायकल मात्र देण्यात येईल. यस, चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 धावा झाले 7. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू आहे. एक डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ, शेवटचा चेंडू बाकी असेल. भावेश पाटील आणि त्याच्या जोडीला महेश राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातली चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाटला काय 69 धावाचा. यानंतर शेवटची आणि अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटमधून आपण बघू शकतात .in मधून लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस बॅटीने फटका सजवलाय. ऑप्शनच्या बाहेरून स्ट्रोक खेळला जातोय. मिडॉनला मात्र फील्ड होणार. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं महेश. नो स्ट्राईकला मात्र आपण बघू शकतो यावेळेस असेल. आणि आता चेंडू पकडताना त्यांचेच बंधू मनोज, दोघे भाऊ मात्र विरोधात खेळत असताना एक बाजूला MS11 तारापूर, दुसऱ्या बाजूला निलेश फायटर तारापूर. एक षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 8 एडीजे. कानात कान बाय बेलीचा पान, कानात कान बाय बेलीचा पान, त्याला बघून बाई हरपला भान, त्याला बघून बाई हरपला भान. विडा रंगला रंगला वेलीचा मंदवाला, विडा रंगला. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 8. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर जयेश. पहिला चेंडू असेल. शॉर्ट चेंडू यावेळेस डाऊन द लेग साइड. पंचाने लाईन चेक केली. यावेळेस वाईटचा इशारा पंचांकडून येत असताना स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. खराब लाईन लेंथ होती मात्र यावेळेस आपण बघू शकत मी बोले नशिबाची साथ मिळाली गोलंदाजाला आणि टीमला. चेंडू मात्र मोठ्या हिटकडे गेला नाही. स्ट्राईकला आपल्याला भावेश पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 9. यावेळेस आपण बघू शकतात शॉर्ट चेंडू. इकडे फटका सजवलाय. भावेश पाटील नावाचा ब्रँडेड फटका येतोय. हा षटकार SDJ. थँक्यू डीजे मास्टर. आपण बघू शकता डू ऑर डाय मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसात पहिली टीम पाहायला मिळाली साई बालाजी. आतापर्यंतची स्पर्धेत मधली सर्वात सक्सेसफुल टीम ज्याने इझिली 2 मॅच विन केला. फोटो क्लिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बार बार देखो हजार बार देखो अशा रीतीचा स्ट्रोक लगावला जातोय. प्युअर टायमिंग. यावेळेस आपण बघू शकतात स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेस आपण बघू शकतात उंच गेलेला फटका. लॉंग ऑनच्या रिजनला षटकार. रुपेशची गरज मध्ये इकडे उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि इकडे 2 मध्ये 2 काही कमालीचा मात्र फटका पाहायला मिळते. भावेश पाटील सुपर मॅन फ्रॉम सातपाटी. यावेळेस सातपाटी गावचा टॅलेंटेड खेळाडू. सलग 2 षटकारानंतर मात्र स्कोरबोर्ड विचार केला तर 21-21 69चा पाठलाग करत असताना 8 चेंडू मध्ये 21 आतापर्यंत झालेले आहेत. बघा टायमर ऑन आहे. निलेश फायटर हे देखील लक्षात घ्या. एका संघ धाव मात्र संघाला पेनलाइज पेलं होतं. शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलमध्ये आणावा लागला होता हे लक्षात घ्या. दुसरे षटक मार्गस्थ 2च चेंडू मात्र इकडे टाकून झालेले आहेत. तिसरा चेंडू. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू. इथे मात्र बघायला गेलं तर पहिले आतमध्ये आला नंतर जागा बनवली ऑफसाईडला खेळण्यासाठी. इथे रीड केलंय गोलंदाजाने. आणि यावेळेस चेंडू आपण बघू शकता ऑफ स्टंपला व्हाईट यॉर्कर टाकला जातोय. जयेश मात्रे पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर.
क्रॉस बॅटीने फटका सजवलाय, हा देखील गॅप मध्ये आहे. वन बाउन्स, सीमा पार, चौकार, तिसरा मोठा हिट येत असताना डीजे. थँक्यू डीजे मास्टर. स्कोरबोर्ड 25, 25 धावा धावपलकावर भराने धावा जमा करत असताना यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये जयेश मात्रेवर हल्ला यावेळेस आपण बघू शकतात. पूर्णपणे ऑन साइडला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. ज्या रीतीची बॅटिंग होत आहे, खूप चांगली बॅटिंग भवेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं यावेळेस आपण बघू शकतात. 25, 25 धावा धावपलकावर लागले जात आहेत. एज लागली जाते. कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. वन बाउन्स, चेंडू अडवला जातोय. थोडी मिस स्प्रेडिंग. यावेळी शॉर्ट थर्डमॅनला एक धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 26, 26 धावा धावपलकावर. येणारे चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी आहे ते म्हणजेच एक. पहिल्या षटकामध्ये 8 धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केला त्या म्हणजेच 18, 26 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. शॉर्ट चेंडू, फटका सरळ बॅटीने खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून महेश यावेळेस आपले हात खोलतोय. छोटा बंधू स्ट्रोक लागवतो, मोठा बंधूच्या डोक्यावरून निघून जातोय. सीमापार षटकार, 6 धावा, मोठं षटक. 24 धावा खर्च केला या षटकामध्ये. यावेळेस 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 32, 32 धावा धावपलकावर. डीजे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 32, 32 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येकदा पाहिलेलं, कधी कधी गोलंदाज हवी तर कधी कधी फलंदाज हवी. पहिल्या षटकामध्ये सूरज खामकर मात्र कमालीची गोलंदाजी करतो. एक षटकार नक्की आला परंतु 8 धावाच खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जयेश मात्रेवर हल्ला, 24 धावा खर्च करतोय. आणि भावेश आणि त्याच्या जोडीला महेश, कमालीची मात्र बॅटिंग होत असताना आता मात्र दोन्ही बॅट्समन दोधारी तलवार झालेले आहेत. इथे मात्र आपण बघू शकतात, एक तरफ कुवा एक तरफ खाई, दोनों तरफ से गेंदबाज की पिटाई. आणि इकडे आपण बघू शकता सूरज खामकर यावेळेस पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न. गोल फिरतोय बॅट्समन परंतु इकडे डॉट चेंडू आलाय. स्टंपला जकडून शशांक आपल्याला पाहायला मिळतोय. शिरगावचा हा गोलंदाज आपण बघू शकतात. यावेळेस स्टंपला जकडून शशांक, हा देखील शिरगावचा आपल्याला पाहायला मिळतोय. PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग आयोजक वंदे मातरम परनाळी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर मैदान आपण बघू शकता. प्रत्येकाने कौतुक केलं खेळपट्टीचं, प्रत्येकाने कौतुक केलं मैदानाचं, प्रत्येकाने कौतुक केलं मात्र मैदान जे सजवलंय त्याबद्दल देखील. आणि खरोखरच एक चांगली आणि देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्मान दिला गोलंदाजाला, हलक्या हाताने खेळला जातो. एकदा वसेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 33, 33 धावा धावपलकावर. महेश यावेळेस स्ट्राईकला येतोय. आणि जेव्हा मात्र खेळाडू कौतुक करतात तेव्हा मात्र स्पर्धा थोडी सक्सेसफुल झालेली आपल्याला पाहायला मिळते. उद्याचा दिवस, शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळेल. संडे दिवशी सुपर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. सुपर संडेला सुपर मॅचेस. शॉर्ट चेंडू, खराब चेंडू, महेशचा फटका उंच लांब यावेळेस जात असताना स्कोलेक रिझनला षटकार. थँक्यू डीजे मास्टर. धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 39, 39 धावा धावपलकावर. 69चं आव्हान दिलेलं आहे. 39 झालेले आहेत म्हणजेच टार्गेट अजूनही गरजेची धावसंख्या म्हणजे 30. चेंडू मात्र एक वेळेस सिंगल पाहायला मिळेल. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 धावा धावपलकावर.
29 धावेची गरज आहे. चेंडू झाले ते म्हणजेच 4. 20 चेंडू 29 धावा. समीकरण आता छोटं होत असताना कमालीची बॅटिंग होत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कीपरकडून चुकी झाली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. बायचा इशारा येत असताना पंचाचा. डॉट चेंडू आल्यावर मात्र चेंडू कॅरी करणं गरजेचं आहे. किपरला मात्र चेंडू मिळाला नाही, कारण की आता धावसंख्या थोडी राहिलेल्या आहेत, कमी राहिलेल्या आहेत, कारण की दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा तब्बल खर्च केल्या आणि आताच्या षटकामध्ये विचार केला तर खर्च झाले धावा त्या म्हणजेच 9. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 41. एवढा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. थोडा स्लोवर चेंडू लेग कटर टाकण्यात येतोय आणि आपण बघू शकतात चेंडू मात्र ऑफस्टमच्या खूप बाहेर, त्यामुळे वाईट दिला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 42. हा चकवा चेंडू मात्र मध्ये टाकण्याची गरज आहे. इथे मात्र आपण बघू शकतात कोणतीच मात्र छेडछाड केली नाही. बॅट्समॅनने चेंडू जाऊ दिला. ऑप्शनच्या पुन्हा एकदा बाहेर चेंडू फेकला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईट येतोय पंचाचे हात खोलताना. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण 43. निलेश फायटर आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंग करताना, बॅटिंग करताना. MS11 म्हणजेच मोतीलाल शहाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोतीलाल शहा मैदानाच्या आतमध्ये खेळताना देखील दिसले. 43 धावा धावफलकावर 2 षटका आणि 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू लॉर फुलटॉस, वाईड यॉर्कर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 स्कोर कार्डवर डीजे. गोलंदाजी मार्कवर मनोज राऊत म्हणजेच जाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचेच बंधू आता मात्र स्ट्राईकवर आहेत, महेश राऊत. बघा, महेशने सांगितलं क्रिकेटच्या खेळामध्ये भाऊ नाही, इथे प्रतिस्पर्धी आहे. इथे मात्र आपल्या संघाला विजय करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोन्ही भावांचा हाच प्रयत्न असेल. एक बाजूला निलेश फायटर, दुसऱ्या बाजूला MS11. इकडे मात्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सिंगलमध्ये कन्वर्ट होत असताना ओव्हर द विकेटचा मारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45 धावा झालेल्या आहेत. चेंडू असतील 17 धावा बनवायचे 24. 17 चेंडू 24 धावा. समीकरण मात्र छोटं होत असताना चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 45 धावेची पार्टनरशिप. भावेश ऑन स्ट्राईक. यावेळेस भावेशचा फटका उंच आणि यावेळेस मात्र निघून जाणार सीमा पार षटकार. 50 धावेची पार्टनरशिप इकडे पूर्ण होत असताना या स्पर्धेची सर्वात चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 51 धावेची डीजे. पुन्हा एकदा फटका सजवला. इकडे मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून जाणार. कमालीचा स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. षटकार. भावेश ऑन फायर. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 57. सर्वात चांगली पार्टनरशिप आपण बघू शकतात. जन्मेश तरे आणि भागेश ठाकूर यांच्या नावावर 70 धावा त्यांच्या नावावर आहेत. त्यानंतर दीपेश चौधरी आणि गुरु संके 58 आणि आता तिसरी ही हायएस्ट 57. आणि इकडे मात्र 1 नक्की असेल. 2 जर झाल्या तर दुसरी हायएस्ट पार्टनरशिप स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. आणि इकडे मात्र बॅकअप पाहायला मिळत नाहीये. 2च्या 3, कारण की मॅच कुठे ना कुठे गेलेली आहे. आणि पहिल्यांदा PTPL मध्ये इकडे 4 धावा धावून काढल्या जातात. त्या नावावर जातील भावेश पाटील आणि महेश राऊत हे 2 बॅट्समन.
या 2 बॅट्समनच्या नावावर जातील या 4 धावा. स्कोरबोर्ड मात्र 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 61. आता मात्र थँक्यू 8 धावेची गरज आहे. 61 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरी हायएस्ट पार्टनरशिप स्पर्धेतली. हा खराब चेंडू भावेश मात्र सांगतोय थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र चौकार येतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 69चं आव्हान दिलं होतं आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर 3 ओव्हर 4 चेंडूमध्येच 5 चेंडूमध्ये 65 4ची गरज. आता जर षटकार आला तर हायएस्ट पार्टनरशिप ती तुटली जाईल आणि 45 वर देखील खेळतोय 17 चेंडूमध्ये. यस इकडे मात्र मॅन ऑफ द सिरीज सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते आणि षटकार तिसरी हाफ सेंचुरी आजच्या दिवसातली दुसरी इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सातपाटी गावचा ब्रँड भावेश पाटील कमालीची बॅटिंग करत असताना हायएस्ट पार्टनरशिप देखील स्पर्धेतली. यस कॅप्टनने यायचं आहे. इकडे मात्र मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही, स्कोरबोर्ड बघायची गरज नाही. इथे मात्र हाफ सेंचुरी झळकवणारा 51 धावा खेळणारा 15 चेंडूमध्ये भावेश पाटील मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच असेल एक बाजूला MS11 तारापूर आणि दुसऱ्या बाजूला सरकार 11 बेटेगाव. यस त्यानंतर मात्र शेक हँड्स करून मैदानाच्या बाहेर जायचं आणि मी निलेश फायटर संघाच्या ऑनरला विनंती करेल आणि त्यांच्या खेळाडूला विनंती करेल आपण सर्वांनी स्टेजवर या. जी मात्र मानधन आहे खेळाडूंचं ते मात्र ऑनरकडे सुपूर्द केलं जाईल आयोजकाकडून. तर निलेश फायटरचे ऑनर आणि त्यांचे खेळाडू यांना मी विनंती करेल आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. अठरा चेंडूमध्ये 51 धावेची तुफानी खेळी मॅन ऑफ द मॅच भावेश पाटील. सुपर बॅटिंग आणि हायएस्ट पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. पहिल्या विकेटची ही हायएस्ट पार्टनरशिप 71 धावेची आपल्याला पाहायला मिळते. टॉससाठी सरकार 11 बेटेगाव आणि त्यांच्या विरुद्ध MS11 तारापूर. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. थँक्यू. चला मी विनंती करेल की निलेश फायटर आपण